नाशिक जिल्ह्यामध्ये आज रोजी एकूण 176 गावं आणि 483 वाड्या असे एकूण 659 ठिकाणी आज पाणी टँकर म्हणजे टंचाईग्रस्त आहे किंवा तिथे पाण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे आपण ती टँकरने पुरवत आहोत। त्यासाठी आज आपण साधारण 182 टँकर आज लावलेले आहेत आणि हे 2, 3, 4 अशा पद्धतीने फेऱ्या करत आहेत। फेऱ्यांची आज रोजी संख्या जी आहे ती 382 आहे। आता जर मागच्या वर्षीची तुलना केली आपण तर यावेळेस आजच्या तारखेला 111 गावांमध्ये किंवा टँकर्स आपण देत होतो, तर आज त्याच्याच तुलनेत आपण 182 करत आहोत। तर तीव्रता निश्चितच वाढलेली आहे। आणखी याच्यात यासाठी आपण विहीर अधिग्रहित केलेले आहेत। साधारण आज 77 विहीर अधिग्रहित केलेले आहेत। साधारण 22 विहिरींमधून आपण पाणी उपसा करत आहोत आणि 55 विहिरी आपण पाणी साठवण्यासाठी वापरत आहोत। एकूण साधारण या सगळ्या गावांचा जर विचार केला तर 3,23,000 एवढी लोकसंख्या आहे, पण त्या सर्वांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। या व्यतिरिक्त आपण आता जे आपल्याला आता सूचना प्राप्त झालेल्या आहेत की एल निनोच्या प्रभावामुळे पाणी जे पाऊस आहे ते उशिरा आगमन होण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला जे आता पाणी उपलब्ध आहे आज रोजी तो 31 ऑगस्ट 2026 पर्यंत वापरायचा आहे। तर आता आज रोजी सगळ्या धरणांचा विचार केला नाशिक जिल्ह्यामध्ये तर एकूण 22 ते 23% धरणसाठा शिल्लक आहे। तर मग आता हे पाणी आपल्याला वापरण्याकरिता अशा सूचना शासनाकडून प्राप्त आहे की पाणी पिण्याचे पाणी सोडून इतर कोणत्याही कारणाकरिता आपण आता पाण्याचं आवर्तन देत नाही आहोत। त्यामुळे सगळे सिंचन आवर्तन आज रोजी थांबवण्यासाठी आपण पाटबंधारे विभागाला सूचना दिलेली आहे। त्या व्यतिरिक्त आता जे धरणं आपले आहेत त्याच्यामधून जर अनधिकृत उपसा होत असेल तर त्यासाठी आपण पथक नेमलेले आहे। या पथकांचे प्रामुख्याने इरिगेशनचे जे इंजिनियर्स आहेत, ज्युनियर इंजिनियर ते त्याचे अध्यक्ष आहेत। त्या व्यतिरिक्त आपण पोलीसचे उपनिरीक्षक दर्जाचे म्हणजेच PSIचे अधिकारी, त्यासोबत आपले महसूलचे मंडळ अधिकारी आणि जे MSCDCL म्हणजे वीज वितरण कंपनी आहे त्यांचे आपण ज्युनियर इंजिनियर याच्यात घेतलेले आहे, जेणेकरून कुठेही असं निदर्शनास आलं तर तिथे ते तात्काळ कारवाई करतील। याबद्दल आपण माननीय नाशिक जिल्ह्याचे माननीय पालक सचिव महोदय नुकतेच आले होते, त्या दिवशी आपण सगळ्या विभागांना याबाबत सूचना दिलेली आहे। आणि असे समजा कुठे उपसा दिसत असेल तर पहिलं प्राथमिक आपलं आहे की त्याची वीज त्याचं बंद करत आहोत आपण, आणि त्यानंतर मग त्याचे जे काही त्याने पंप मोटारी त्याने पाईप लाईन टाकलेली आहे ते सगळं आपण तिथून काढण्याची त्यांना आपण ध्येय देत आहोत। त्या व्यतिरिक्त आपण त्याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे देखील त्यांना निर्देश दिलेले आहेत। एकूण 4 सदस्य आहे। अध्यक्ष जे आहेत ते पाटबंधारे विभागाचे ज्युनियर इंजिनियर आहेत। त्यासोबत आपण पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी त्याच्यात दिलेले आहेत। महसूल विभागाचे त्या मंडळाचे मंडळ अधिकारी आहेत आणि जे आपले वीज वितरण कंपनी आहे त्यांचे त्या मंडळाचे त्यांनी ज्युनियर इंजिनियर आपण तिथे दिलेले आहेत। कारण या चौघांचं तिथे महत्त्वाची भूमिका असते, त्यामुळे आपण या सगळ्यांचं एक पथक तयार केलेलं आहे। साधारण याच्यात अशी आहे की आजचा जो अंदाज आहे तो साधारण जुलै आणि जास्तीत जास्त ऑगस्ट या महिन्यापर्यंत थोडंसं पावसाची आपल्याला कमतरता भासू शकते। त्या दृष्टीने आता जो उपलब्ध पाणी साठा आहे याचा आपल्याला सुयोग्य वापर करायचा आहे। मग यासाठी काय करत आहोत, एक तर पूर्णपणे आपण प्यायच्या पाण्यासाठी ते वापरत आहोत। दुसरं आहे की तिथे कुठेही म्हणजे आता कसं आहे की हे जे धरणं आहेत धरणांमध्ये मूळ पाणी साठा आहे, मात्र याच्यानंतर ते त्या नगरपालिका च्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचे जे टँक धरणं त्यांचे जे तलाव असतात तिथे ते पाणी पाठवलं जातं पाईपाने। तर आपण पुढे त्या नगरपालिका क्षेत्रांना मग त्यानंतर ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदला आणि आणखी महानगर क्षेत्रासाठी आपण नाशिक आणि मालेगाव मनपा यांना अशी सूचना दिलेली आहे की त्यांना थोडक्यात जो पाणी पोहोचवला जातो तर तो त्यांनी ठराविक एक कालावधी पाटबंधारे विभागाने ठरवून दिलेला आहे। म्हणजे समजा तुमचा एखादा तलाव असेल तो पाटबंधारे विभागाने भरला तर तो 30 दिवस तुम्ही वापरायचा असतो। तर आपण त्यांना सूचना अशी दिलेली आहे की या पाण्याचं तुम्ही नियोजन करा आणि तो 30 दिवस साधारणपणे समजा तो पुरेल अशाच पद्धतीने तुम्ही तो जपून वापरा। मग त्यांनी तो ठरवायचा आहे की तिथे त्यांनी कुठे पाणी कटौती करायची आहे, किती प्रमाणात, किती दिवसांसाठी, कोणत्या वेळेस
ते स्थानिक प्राधिकरण ठरवतात आणि त्यांनी ती जबाबदारी आहे. मग त्यासाठी आता नाशिक मनपाचं एक आपल्याला काल परवा एक प्रसिद्धी पत्रक आपल्याला आलंय की 1 दिवसांसाठी त्यांनी पाणी कपात केलेली आहे. अशाच पद्धतीने इतर सगळे जे नियोजन प्राधिकारी आहेत त्या हद्दीतले ते स्थानिक स्वराज्य संस्था याबद्दल निर्णय घेणार आहेत.